जन्माष्टमीनिमित्त गावातील महिलासह ही महिला श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तलावात गेली होती। यावेळी ही महिला नाचत असताना मात्र तिचा जनरेटरला धक्का लागला आणि काही क्षणातच जनरेटरमध्ये डोकं तिचं फसलं गेलं आणि पुढं असं भयानक हृदयद्रावक असं घडलं। ते पाहिल्यानंतर मात्र हृदयाचा ठोकाच चुकतो। असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। ही घटना राजस्थानमध्ये घडलेली आहे। राजस्थानमधील बाड़मेर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली। ही महिला गावातील इतर लोकांसमेत भगवान श्रीकृष्णाची मूर्ती विसर्जनासाठी तलावात घेऊन जात होती। यावेळी ही महिला गाण्याच्या तालावर नाचत होती आणि नाचत असताना तिला जनरेटरचा धक्का लागला। पुढे तिची ओढणी त्या जनरेटरमध्ये अडकली आणि जनरेटरमध्ये ओढणी अडकताच तिचं डोकं त्या जनरेटरमध्ये अडकलं आणि ती जागीच गतप्राण झाली। पुढे या अपघाताच्या वेळी आरडाओरडा सुरू झाला। या महिलेचं डोकं जनरेटरमध्ये अडकताच तेथे आरडाओरडा सुरू झाला। हे भयावह दृश्य ज्याने पाहिले तो हादरून गेला। अपघातानंतर जनरेटर मालक मात्र फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचवेळी अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी गाठून त्या महिलेला रुग्णालयात नेलं। अपघाताचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलेला आहे। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।